जाऊया मॅच दिशेने आपण ठिकाणी आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 11 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. भागवत लांबूर आल्या गोलची मार्क होती आपल्याला पाहायला. गणेश शेळके वा भाई वा अप्रतिम पटका आहे. कॅच ड्रॉप पाहायला भेटले. यानंतर ने ओव्हर आमच्या समोर कक्षामध्ये सांगितलं होतं की बाबू जोरेंनी घेतली पाहिजे, कारण मागच्या मॅच मध्ये देखील ओव्हर घेतली नव्हती, परंतु या मॅच मध्ये घेतील का? असा प्रतिम पटका शॉट ऑफ द डे. वा भाई वा अक्षय शेळके ऑन फायर आला या षटकार क्रमांक 2 18. यस वाईट बॉल नकारात्मक चेंडू अवांतर धाव संख्येमध्ये वाढ. एका धाव संख्येत आपला पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावर. यस वन नो बॉल उघडे. यस बॉल आहे. अंपायर डिसिजन काय? यस बॉल आहे. ओके यस कॅमेरामॅन थोडा ब्राईटनेस वाढवा. एक षटकार आहे या आपण पाहतोय अक्षयच्या बॅट मधून. षटकार क्रमांक 2 अप्रतिम पटका लाजवाब आणि अगदी आवाज देखील झाला आता जी फायटर तंबू मधून पवेलियन अक्षयच्या बॅट मधून हा षटकार क्रमांक 2 या ओव्हर मध्ये पाहायला भेटलाय. 7 बॉल 21 या आकड्यावर देखील होतोय. वैयक्तिक 3 षटकार पाहायला भेटले या इनिंग मध्ये. नागिन 4 बॉल 25. यस वाईट बॉल नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावते, जाऊन पोहोचल्या संघ तब्बल धाव फलकावरती आपण पाहतोय 26 या आकड्यावर. बॉलिंग मध्ये गेली पण बॅटिंग मध्ये आणलेली नाही मॅच. 1 to go. एका चेंडूचा खेळ अद्याप बाकी राहिला आहे आणि अक्षय ऑन फायर आहे. येतील का षटकार? 2-3 षटकार तर या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला भेटलेत. अजून किती येतील? यस शॉट ऑफ द डे. वा भाई वा
आज अगदी जर विचार केला तर अप्रतिम फटकेबाजी पाहायला भेटते. 2 धावा ऍड केले जातील. धावसंख्या 2 ने वेगावते. जाऊन पोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती 28. कहीं पे निशाने येस धोक्याची घंटा नक्की वाजली. आपण पाहतो वाईट +1 धावा 2 आपल्याला पाहायला भेटतील. धावसंख्या 2 ने मात्र वेगावते. जाऊन पोहोचला संघ तब्बल धाव फलकावरती आपण पाहतोय 30 आकड्यावरती. एक बॉल दुसऱ्या बॉल वाईट +1 अशी मात्र रणनीती पाहायला भेटली. स्ट्रायकिंगला मात्र अक्षय पाहायला भेटलाय. इथून पुढे धुला होईल का मंगेशची हे देखील फार फार महत्वाचं असेल. ऑन फायर करेल का हे देखील फार फार महत्वाचं असेल. वा बाय वा रफ्तार का राजा का म्हटलं जातं. यास 1 बॉल दिलाय. यासाठी मात्र याला रफ्तार का राजा म्हटलं जातं. इथे देखील आपण पाहतोय एक धावसंख्या आपण वेगाने कंप्लीट केले. परंतु डी झोन साठी चेंडू चालला. या ठिकाणी आपण पाहतोय एकच धावसंख्या पाहायला भेटेल. धावसंख्या 1 ने वेगावते 32 या आकड्यावर. बॉलिंग घेतली पाहिजे. काय बोलतोयस मागची मॅच 40-50 स्कोर 32 32 बॉल सांग जरा. 3 बॉल झाले. 3 बॉल. याचा फटका बसला आहे. आपण पाहतोय तब्बल एकच धावसंख्या पाहायला भेटेल. धावसंख्या 1 ने वेगावते. जाऊन पोहोचला संघ तब्बल धाव फलकावरती आपण पाहतोय 33. काय म्हणतोय अजून एक फटका चांगला पाहायला भेटला आहे. परंतु हा देखील डी झोन साठी चाललाय. ज्या ठिकाणी एका धाव संख्येने धावफलक मात्र पुढे सरकलाय. जाऊन पोचले आपण पाहतो 34 आकड्यावर.
बॉलर आहे तो मला बघितलं हेल्प विचारलं मी म्हटलं पाठीवरती बॅटिंग होती आता मी बॅट्समन आता फक्त बॉलर आहे आता बॅट्समन आहेच नाही आता बॅटिंग नाही लागत उत्तम. एक धावसंख्या आपण वेगाने कंप्लीट केली जाते. आपण पाहतो 3 चेंडू 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 36 धावा फलकावरती लागल्यात. 14 बॉल 26 या आकड्यावरती अक्षय खेळतोय. तर इथून पुढे आपण पाहतोय 11 चेंडूचा खेळ बाकी असतील आणि या 11 चेंडूमध्ये किती धावसंख्याचा सॉरी फक्त 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडूमध्ये किती धावा इथे पूर्ण करतील हे फार महत्वाचं आहे. अक्षय इकडे 5 बॉल आहेत. साध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायला भेटला परंतु हा देखील डॉट बॉल पाहायला भेटलाय. यस पुन्हा केवाय सक्सेसफुल आलाय. हा देखील एक षटकार. सोळा बॉल 32 धावा या आकड्यावरती खेळताना आपल्याला पाहायला भेटला आहे अक्षय. त्यामध्ये 4 षटकार आहेत. स्ट्राइक रेट पहा 200.00. याचा वाईट बॉल नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वाढ आणि 1 बाउन्स देखील दिलाय. 43 धावसंख्या धाव फलकावरती सजल्यात आपण पाहतोय आतापर्यंत. पहिला फटका चांगला पाहायला भेटला. एक धावसंख्या फाट वेगाने घेतली जाईल. दुसरी देखील धावसंख्या फाट वेगाने घेतली जाते. धावसंख्या 2 ने मात्र वेगावली जाते. जाऊन पोहोचल्या संघ तब्बल धाव फलकावरती आपण पाहतोय 45 या आकड्यावर. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. साधे खेळाडू पाहतोय फटका फसला होता परंतु डी झोन साठी गेलाय. वन टू गो. यस उडवलाय प्रॉपर टायमिंग सोबत पाठवलाय. षटकारासाठी तब्बल 6 धावसंख्येत फलक पुढे सरकलाय. जाऊन पोहोचला धावफलक 52 या आकड्यावर. अक्षय नाबाद जोडी पार्टनरशिप देखील आपल्याला सर्वात मोठी आणि सर्वाधिक पाहायला भेटली. 52 या आकड्याची 4 ओव्हर. .52 52 धावा 24 चेंडू मध्ये 53 धावसंख्येची आवश्यकता.
याचं वागझा 11 बाकारमुळे आणि देवांश 11 लास्ट कॉल आपल्याला बाकारमुळे आणि देवांश 11 संघ नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. देवांश 11 आणि बाकारमुळे संघ नाणेफेकीसाठी या प्लीज.
लावून बोल जर. हॅलो हॅलो. तर पहिला विकेट आपला मंगेश शेळके. बॅक टू पवेलियन. न खाता खोलता अवदसा पनवत. देवांश फायटर्स कर्णधार आपण नाणेफेकीसाठी आहे. देवांश फायटर्स बंटी शेळके, संजय एमकर आणि तुझ्यात आहे भाकरमळी. भाकरमळी. नाणेफेकी केली जाईल. तर दुसरा चेंडू गोलंदाज आपण पाहतोय कोंडिबा. सुरेख चेंडू फेकला आणि बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. एक मोठा हादरा मंगेश शेळकेच्या मार्फत आपण पाहतोय. नाही बाबूराव भागवत बॅटिंगला आहे. फलंदाज आपण पाहतोय नवीन फलंदाज भागवत. तिसरा चेंडू घेऊन जातोय गोलंदाज भागवत. इथे मात्र मोठा फटका माला लेगच्या दिशेने. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक नक्कीच असेल. चेंडू पकडेल तोपर्यंत एक मात्र धाव पूर्ण केले होते आणि टॉच विन इथे मात्र होतोय देवांश फायटर संघ. आणि आपला निर्णय देखील काय व्हायचा आहे. कोण लिहितंय रे. किती ओव्हर झालं. 3 बॉल 1. 3 चेंडू धावसंख्या पोहोचली 1 या आकड्यावरती. चौथा चेंडू घेऊन जातोय कोंडिबा. नवीन आपण पाहतोय फलंदाज. इथे मात्र आल्या आल्या बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग स्ट्रोक आणि त्याच्या मागे क्षेत्ररक्षक असेल लकी आणि बॅक टू डगआउट. मोठा हादरा आपण पाहतोय गणेश शेळगे आणि इथे मात्र जल्लोष केला जातोय. शेवटच्या सामन्यामध्ये मात्र अप्रतिम खेळ आपण पाहतोय एजी फायटर्स या संघाचा. 2 मोठे हादरे मंगेश शेळके, गणेश एडगे. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टी दिशेने जाताना उत्तम. कालपासून खूप चांगला क्षेत्ररक्षण करतोय हा लकी शेळके. एक चांगली झेल, एक मोठा हादरा. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टी उत्तम शेळके. टुटू गोल 2 चेंडू बाकी आहेत अजून देखील गोलंदाज कोंडी वयाचे. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतो या खेळाडूची. कालपासून अप्रतिम. येथे मात्र यष्ट्यांचा वेग आणि इथे मात्र यष्ट्या केल्या जात आहेत. नाचो भैया नाचो. इथे मात्र जल्लोष पहा या गोलंदाजाचा. अप्रतिम गोलंदाजी आणि शेवटचा सामना मात्र व्हाईट वॉश मधून वाचण्याचा प्रयत्न आपण पाहतोय एसी संघाचा. कोयल नाही. तुम्ही डायरेक्ट ह्याच्यात आहे डिस्काउंट मध्ये. तुम्हाला 50 रुपये रिचार्ज 10 रुपये. अंबानीनं आता पोराला पैसे टाकला ना आता आपल्याकडे 50 रुपये.
शेवटचा चेंडू, 5 चेंडू फेकले, 3 विकेट मात्र मोठे मोठे घेतले त्या गोलंदाजाने आणि 1 मात्र धाव दिली. जोश मध्ये आहेत. तर शेवटचा चेंडू आपण खेळपट्टीवरती पाहतो. नाही फलंदाज कोयल इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचे घेऊन जातो चेंडू क्षेत्ररक्षक हातात, परंतु आमच्यात एक मॅच खेळा परत त्यांच्या गावाला कसं आपण बोलू मग तुम्ही काय घेतला लावला? अरे तुम्ही घेतलंच ना त्याला, आम्ही घेतला होता. आमच्यात प्रॅक्टिस करतो. आम्ही त्याला विचारलेलं तुम्ही 2 करून पहिला विचार खेळणार कोणाला, परत मगच मारायला ते बोलला काय ना मला कोण बोलत नाही भाई, मला कोण विचारतच नाही. एक मॅच खेळ झाला तर मला बोलला दादा तू बोलली होती तिकडे जा आपलं तुझी टीम गावचे बोललं कसं आपण बरोबर नव्हतं. पण हे त्यांचे ग्रुप लागले बॉलर कोण आहे लकी. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय लकी शेळके. पहिला चेंडू स्पेस करेल भागवत निगडी. पंचांचा इशारा वाईट आणि वाईट धावेने धावसंख्या पुढे सुटली जाते 2 आकड्यावरती. 3 धन्यवाद 3. लिव्हर थोडंसं अजून परत मॅच हारले तर बाबू जरी मारला आम्हाला. पिक्चर आहे बाबा आला मी देणार ना. तर दुसरा चेंडू वाईट +1. 2 धावेने धावसंख्या पुढे लागली 5 या आकड्यावरती. 0 चेंडू झालेत. धावसंख्या पोचली 5 या आकड्यावरती. पहिला चेंडू अजून देखील टाकतो. इथं मात्र मोठा फटका मारलाय आणि चेंडू जातोय सीमापार. षटकार आला, मोठा फटका. अकरा धावसंख्या झाल्यात. एक मिनिट थांबायचं. बारा धावसंख्या झालेत. तुमचं सगळं लिवा पण सगळं चढी जा बोचा डॉट चेंडू. दोन चेंडू धावसंख्या पोचली 12 या आकड्यावरती.
तिसरा चेंडू मोठा फटका मारण्याचा परंतु चेंडू जातो डिझन मध्ये. धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावरती. चेंडू 13 धावा आणि 3 विकेट. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय हे जी फायटर या संघाची. मोठे मोठे हादरे मात्र इथे मात्र आलाय मोठा फटका. एक ब्रँडेड षटकार आपण पाहतोय निगडीच्या बॅटीतून आलेला. 2 फटके मात्र मोठे मोठे पाहिले आपण. लकीवरती मात्र मोठा प्रहार केले जात आहेत. कोंडेब्याने फक्त 3 धावसंख्या दिल्यानंतर गोलंदाजी आपण पाहिलं लकी आणि 2 मोठी फटके खाल्यानंतर धावसंख्या पोहोचली 19 या आकड्यावरती. 4 चेंडू अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. संतोष मात्र आपल्या संघाची धुरा सांभाळताना पाहतोय आपण. 5वा चेंडू फेकला जातो. इथे मात्र मोठा फटका मारला परंतु यष्टी थोड्याचा गच्चा क्षेत्ररक्षण करतोय आणि 1 धावेने धावसंख्या बुडवली 20 या आकड्यावरती. हॅलो हॅलो शेवटचा चेंडू लकी यांचा. इथे मात्र अजून देखील एक मोठा आला फटका आणि षटक संपुष्टात आला आणि षटकाच्या संपुष्टानंतर 6 धावेने धावसंख्या दुभागली 26 या आकड्यावरती. खूप चांगली फलंदाजी आपण पाहतोय संतोष लांबोर यांची. 3 धावा दिल्यानंतर या गोलंदाज मात्र महागडा ठरतोय याची फायटर या संघासाठी. लकीवरती मात्र हल्ला बोल केला संतोष लांबुराने आणि खाली मुंडी करून आपलं चाललेत. 4 मॅच हारलेत. शेवटची देखील मॅच आहे व्हाईट हाऊस. चुकी अजिबात नाही. आता मात्र गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय सुरेश शेळके मामा 14+ एक अनुभवी खेळाडू श्रीगणेशच्या संघाचा. स्ट्रायकरला आपण फलंदाज पाहतोय कोयल. हा देखील आडीतर फलंदाज आहे श्रीगणेशच्या संघाचा. इथं स्लोवर फट चेंडू आणि चेंडू काही समजत नाहीये. यशोक आपली कामगिरी चौकात होतोय. चेंडू मात्र डॉट होतोय. अनुभव पणाला लावताना आपण पाहतोय खेळाडू सुरेश शेळके मामा यांना. चौथ्या मॅचेत देखील फक्त 10 धावसंख्या दिल्या होत्या. आता देखील चेंडू फेकला. दुसरा चेंडू फेकण्याचा. इथे मात्र वारंवार आणि विकेटचा पत्ता बॅक टू पवेलियन. मोठा हादरा कोयल देखील दिशेने जाताना आपण पाहतोय. आता मात्र गळती लागली या संघाला. गणेश जोरे. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती गणेश जोरे. एक स्टायलिश बॉय, एक चॉकलेट बॉय. स्लो चेंडू फेकले. चेंडू का समजला नाही कोयलेला. 2 चेंडू 1 विकेट मोठा. आता मात्र तिसरा चेंडू प्रगती बसेल गोलंदाज सुरेश मामा यांचा. एक चले गेंदबाज. स्लोवर चेंडू आणि चेंडू भिरकवलाय. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय गणेश. चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जातात आणि तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसेल. 2 धावेनी धावसंख्या पुढे केली जाते.
28 या आकड्यावरती. 3 चेंडू 28 धावा. कितीला विना 53 धावेचा पाठलाग करताना आपण पाहतोय. आतापर्यंत संघ पोहोचला 28 आकड्यावरती. 3 चेंडू अजून देखील 9 चेंडू बाकी आहेत. 25 धावांची गरज आहे. स्लोवर चेंडू आणि अप्रतिम गोलंदाजीचा नमुना आपण पाहतोय गोलंदाज सुरेश मामा यांचा. पण फलंदाजांना काही चेंडू समजत नाही सुरेश मामा यांचे. 3 षटकं टाकलेत कालपासून या खेळाडूने, परंतु 9-10 धावसंख्येत फक्त दिलेले आहेत आणि खूप चांगलं षटक आपण पाहतोय. शेवटचा चेंडू कधी प्रॅक्टिस नाही कधी काय नाही तरी हा गोलंदाज आपण पाहतोय बघा. खूप चांगली गोलंदाजी. स्वतः संघ मालक आहेत, कर्णधार आहेत. शेवटचा चेंडू स्लोवर फटका, परंतु त्याला भिरकावलाय. बाउंड्री लाईन क्रॉस करून सीमा पार षटकार, एक ब्रँडेड षटकार गणेशच्या बॅटीतून आलाय शेवटच्या चेंडूवरती. 34 झाल्या ना. 6 चेंडू आणि 19 धावेंचं आव्हान असेल. तर शेवटचा गोलंदाज आपण पाहतो अक्षय शेळके. एक हार्ड हिटर फलंदाज. शेवटच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली. आता मात्र गोलंदाजी मार्फत पाहतो आपण. खूप चांगले स्ट्रोक या फलंदाजी आहेत अक्षय शेळके. इथे मात्र यॉर्कर चेंडू फेकला गेला आणि त्या चेंडूला मात्र सन्मान दिला, समोर फेकला, परंतु एक धाव मात्र दुसरी धाव आणि 2 धावा इथं पूर्ण केल्यात. शेवटचा सामना आहे. ऊन बघा आता कसलं येईल. पाऊस येईल जोरात. सूर्याला अडवलंय पावसाने. 36 धावसंख्या झालीत. 5 चेंडू बाकी आहेत अजून देखील. स्ट्राईक ऑन फलत आपण 3 षटकारशी खेळतोय. निगडी संतोष लांबवर. इथे मात्र खूप चांगला चेंडू फेकला आणि 1 धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. सुरेख गोलंदाजीचा नमुना पाहतो आपण. सुरेश शेळके मामा, अक्षय शेळके आणि कोंडीबा झोरे. 37 झाल्या. 4 चेंडू 16 धावांची गरज असताना आपण पाहतोय गणेश झोरे. 4 चेंडू 16 धावा. अरे यार तरी गंडिया मी इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अपील केली आणि पंचांचा इशारा मात्र विकेट. हम डुबे हैं तो तुम्हें भी डुबा के जाएंगे. आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज कृष्णा सातपुते. आम्ही काय पण बोलत तुला बोलायचं आधी का नाही लावड्या वाचलाय जाताना तर तुला काहीच भेटलं नसतं.
टॅरेसवरनं उडी मारा लागल्या एक मॅच जिंकून पटेल खात्यावर आणि लेफ्टी फलंदाज पाहतोय आपण. एक धाव मात्र काढली जाते. ओहो, वजन काय थांबत नाही फलंद क्षेत्ररक्षकाला. आणि इथे मात्र वाईट डिलिव्हरी. 39 धावसंख्या झालेत. 2 चेंडू 14 ना 14 धावा. 2 चेंडू 14 धावांची गरज आहे. काय पाऊस पडतोय, खूप छान मजा येते. शेवटचे 2 चेंडू 14 धावांची गरज. इथे मोठा फटका मारला आणि चेंडू जातोय सीमा पार षटकार. आणि 1 चेंडू 8 धावांची गरज. एक चेंडू 8 धावा. अभी तो भगवान ही बचा सकता है. शेवटचा चेंडू. पंचांचा इशारा वाईट. धन्यवाद पंच. एक चेंडू 7 धावांची गरज. बल्ले बल्ले. पटेलीमध्ये बॉल टाकला अरे जीतेगा भाई, जीतेगा. शेवटचा चेंडू. धावसंख्येची गरज 7. आणि अक्षय शेळके मात्र काय करतात बघायचंय. आपल्या संघाला व्हाईट हाऊस देतात का पाहायचंय. अरे बाबूभाई जीत गए रे. नाचो. कोंडीबा नाचत आहे. कोंडीबा आपली आमची हॅलो.